नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा भावासंदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, तर कधी होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाची कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा सांगा। तत्पूर्वी चॅनलवरती नसाल तर या ठिकाणी बघितलं तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं असं नका। कांद्याला 2 पैसे मिळावं शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा असतेच, परंतु केंद्र सरकारच्या या शेतकरी विरोधी निर्णयामुळे शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि एकंदरीतच या ठिकाणी दिवसेंदिवस कांद्याला कवडीमोल भाव एकंदरीत मिळतो आहे आणि त्यामुळे एकंदरीत शेतकरी हैराण हताश सध्या तरी झालेला आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी करायचं तरी काय, हा सध्या स्थितीचा प्रश्न आहे। आणि ज्या काही महत्त्वाच्या अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी असतात त्या वारंवार तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात। जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एक व्हिडिओ शेअर नक्कीच करा, जेणेकरून त्यांनाही ताजी आणि महत्त्वाची अपडेट कळेल। कांदा भाव संदर्भातील महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी सर्वात अगोदर पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं असणार आहे। धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल। व्हिडिओची माहितीपूर्ण कांदा बाजारभावाच्या अपडेट्स 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावं। आधीच या ठिकाणी उन्हात शेतकरी या ठिकाणी हैराण झालेला आहे। अवकाळी पाऊस या ठिकाणी होतोय, आसमानी सुलतानी संकट आहे, कधी तापमान वाढतंय, कधी काय होतंय, हे या ठिकाणी शेतकऱ्यांची या ठिकाणी एकंदरीत फारच मोठं नुकसान होताना देखील हे सरकारसुद्धा शेतकरी विरोधी आहे। त्यामुळे एकंदरीत पैसे शेतकऱ्यांना मिळावं शेतकरी बांधवांची काय अपेक्षा असताना देखील या ठिकाणी शेतकऱ्यांना भाव भेटताना दिसत नाही। धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल। भेटूशी का माहितीपूर्ण कांदा बाजारभावाच्या अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतोय। जय महाराष्ट्र, जय श्रीराम। धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करावं सांगा तर व्हिडिओ आवडून तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय श्रीराम। धन्यवाद।